नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. प्रथमतः आपल्या सर्वांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्या होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण की दादा मला सगळ्यांनी 8:30 सांगितलं होतं, त्यामुळे मी 8:15च्या हिशोबाने इथं आलो आणि परत इथं आल्यावर कळलं की सगळे अर्धा तास झाले थांबली ती, तरी त्यामुळे त्यासाठी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आज या अहिल्या प्रतिष्ठान पाटील वस्ती देगाव यांच्या संकल्पनेतून आपल्या पाटील वस्ती येथे जो आज अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्त जो कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमात बसेल या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आपल्याला शुभेच्छा देऊन गेले ते आमचे प्रणवजी परिचारक साहेब. आत्ताच त्यांनी आपल्याला सखोल आणि दादा खरंच सांगतो मनापासून देवीच्या देठापासून सांगितलं तुम्ही ती, त्याच्यामुळे तुम्ही वेळ जास्त घेतला, कारण की माणूस मनापासून बोलताना वेळेचं भान नसतं, त्याच्यामुळं तुम्ही ते मनापासून बोलत होता. आपल्या सहकार्यांबद्दल हे आमचे मार्गदर्शक दीपकदादा वडदेकर, आमचे थोरले बंधू आनंद बापू, आपले गावचे सुरेश तात्या घाडगे, संजयजी घाडगे, ॲडव्होकेट चव्हाण साहेब, दिनकर भाऊ गोपने साहेब, व्यासपीठावरील देशमुख साहेब सरपंच, बाळासाहेबजी हाके, माऊलीजी हळणवार साहेब, दानाजी घाडगे साहेब, प्रशांतजी गोडके साहेब, काशीनाथ आबा, व्यासपीठावर सर्व मान्यवर, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपस्थित सर्व गावातील ग्रामस्थ, तरुण सहकारी, बालमित्रांनो. खरं तर आजच्या या कार्यक्रमाला आपले आबाच येणार होते, परंतु आबांची काल कॅबिनेट झाली आणि आज काही मंत्रिमंडळांच्या भेटी घ्यायच्या होत्या, त्यामुळं आबांचा आज मुक्काम वाढला, त्यामुळं आबा आले नाहीत. तरी मी प्रथमतः सर्वांना या अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त आबांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व वक्त्यांनी आपल्या मनोगतातून, आपल्या विचारातून जे काही अहिल्यादेवींचं कार्य आहे ते आपल्याला सांगितलं. प्रत्येक वक्त्यांनी अहिल्यादेवींचे विचार आणि त्यांचे आचरण याच्यातनं समाजावर कसा त्यांच्या विचाराचा आचरणाचा परिणाम झाला. आणि आज आपण 21व्या शतकात आहे, परंतु ज्या वेळेस 300 वर्षापूर्वी आज आपण रात्री बेरात्री फिरतोय, दिवसा उजेड असताना फिरतोय, त्या काळी संध्याकाळ पडलं की माणूस बाहेर जात नव्हता. काही रूढी परंपरा होत्या की ज्या आजही काही लोक पाळतात. त्यावेळेच्या काळखंडात रूढी परंपरेचा छेद द्यायचं काम होळकर घराण्याच्या या सुनबाईंनी केलं आणि घरातून बाहेर पडून एक नेतृत्व करून माझ्यावर जो प्रांत आहे, जो लोकांचा विश्वास आहे, तो सार्थ करण्याचं काम ज्या नेतृत्वानं केलं 300 वर्षापूर्वी. आणि त्यातल्या त्यात मौलीभाऊंनी सांगितलं, दीपकदादांनी सांगितलं की महिला नेतृत्वानं काम 300 वर्षापूर्वी करणं ही किती मोठी विचाराची गोष्ट, असा विचार करा. आजही आपल्या घरातल्या महिला जर तुम्ही आता सांगितलं जावा पंढरपूरला एकटा येऊन या, तर जाऊन येतील का? नाही. पण त्या 300 वर्षापूर्वी त्या जबाबदारीखाली घरातल्या एवढ्या मोठ्या कर्त्या पुरुषांच्या जाण्यानंतरची जबाबदारी ज्या मुत्सद्दीपणाने, ज्या वैचारिक पद्धतीने अहिल्यादेवींनी पार पाडली, आणि फक्त वैचारिक परिस्थितीच नाही तर एक मोठा असा वसा आणि वारसा महाराष्ट्र नव्हे तर अखंड भारताला देऊन गेल्या. की आपली जी देवस्थान आहेत, जिथं आपण स्वतःच एक श्रद्धास्थान मानतो, त्या सर्व श्रद्धास्थानांचा जीर्णोद्धार केला. एवढंच नव्हे तर भरपूर ठिकाणी अन्नदान असेल, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी त्यांच्या सर्व राहण्याची सोय असेल, हे विविध ठिकाणी या आज पंढरपूरचा होळकरवाडा असेल, अशा विविध संस्थानांच्या माध्यमातून राहण्याची सोय करून देण्याचं काम त्यावेळेस प्रगल्भ विचारानं केलं. व्यक्तीकडे विचार असला तर त्या विचारातनं काय बदल होऊ शकतो हे स्वतःच्या कृतीतनं अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या सर्वांना सिद्ध करून दिलं. लोकांच्या अडीअडचणीला आणि लोकांच्या प्रत्येक ठिकाणी धावून जाण्याचं काम, जसं एक सामाजिक काम आपण सर्वांनी पार पडतो, ते काम त्यावर्षी
त्यावेळी अहिल्यादेवी होळकरांच्या माध्यमातून झालं. आपल्या सर्वांनी दादांनी सांगितलं की डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या, आणि दादा खरंच ती गरज आहे. कारण की मी येतानाच माझ्या पुढेच डीजे होता, बॉक्सेस घेऊन आली ती पोरं. खरं तर खरंच आज म्हणजे खरं चांगलं वाटतंय दादा, कारण की काय होतंय, तो साऊंड सोडायचा आणि नाचायचं झाली आपला जयंती साजरी. पण आज तुम्ही खरंच युवकांनी, खरंच मी तुमचं धन्यवाद मानतो. कारण की आज ज्येष्ठांच्या पुढे युवकांनी एक चांगला आदर्श दिलाय की तुम्हाला सगळ्यांना बसवून इथं सगळे व्यासपीठावर माणसं बोलून विचार व्यक्त करण्यासाठी आणि लोकांमध्ये विचार. कारण की आज कुठलीही गोष्ट करायची असेल तर पहिल्यांदा विचार पाहिजे. माणसाकडे दोन गोष्टी आहेत, एक आहे चिंता आणि दुसरी चिंतन. चिंता केली तर काय होतंय, कशातच ध्यान लागत नाही, पण चिंतन केलं तर समाधान मिळतंय. मग आज ह्या चिंतनाचं काम या व्यासपीठानं या अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना दिलं, आणि येणाऱ्या पिढीला या विचारांच्या माध्यमातून एक समाजापुढे समाधान करण्याचं काम या व्यासपीठानं उपलब्ध करून दिलं. त्यासाठी मी सर्व युवा सहकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या 301 निमित्त आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आमचा सर्वांचा सन्मान सत्कार केला आपण या ठिकाणी हा कार्यक्रम चांगल्या थाटामाटात साजरा केला. युवकांनी, तरुणांनी आणि ज्येष्ठांनी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आमच्या सर्वांचे विचार उशीर झाला तरी ऐकून घेतले, त्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. गावाचं धन्यवाद नसतंय, पण श्रोत्यांचं करावं लागतंय. त्यामुळे सर्व श्रोत्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. धन्यवाद.